आज मला माझे 2 पार्सल रिसीव्ह झाले. त्याच खुशीमध्ये मी माझ्या टेडूची सर्जरी केली. मी आहे माधुरी आणि हे आहे माझं 5.5 महिन्याचं बाळ वृंदा. तर सकाळी आम्ही उठल्यानंतर आमची सुरुवात वृंदाचे टॉनिक देण्यापासूनच होते. तर सकाळी वृंदाला मस्त टॉनिक देऊन घेतलं आणि आज मला खूपच जास्त साफसफाई करायची होती, कारण की काल मी सोफ्याचे कवर वगैरे धुवायला टाकले होते. वृंदा थोडा वेळ झोपी गेली, तोपर्यंत मी अंघोळ करून आले आणि मग मला लावायचे होते सोफ्याच्या उशांना कवर. सोफ्याच्या उशांचे कवर तर लावून झाले. मग मला करायचा होता स्वयंपाक. वृंदाला ठेवलं किचनमध्ये आणि मग मी घेतला माझ्यासाठी स्वयंपाक करून. माझा स्वयंपाक तर झाला. स्वयंपाक झाल्यानंतर मला वृंदाला अंघोळ घालायची होती. वृंदाला मस्त अंघोळ घातली आणि वृंदा झोपी गेली. वृंदा झोपी गेल्यानंतर मी कपड्याची मशीन लावली आणि त्यानंतर मला 2 माझे पार्सल रिसीव्ह झाले. तर पार्सलमध्ये काय होतं मी तुम्हाला दाखवते. मी वृंदाला जेव्हा अंघोळ घालते ना, मला खूप भीती वाटते तिच्या नाकातोंडामध्ये पाणी जाण्याची. तर त्याच्यासाठी मी हे बाथिंग क्राऊन मागवलं होतं वृंदाला डोक्याला लावण्यासाठी. तर हा पण छान आला होता. आणि दुसरं जे पार्सल होतं तर त्यामध्ये होते वृंदासाठी वेट वाईप्स. तर वेट वाईप्स पण संपायला आले होते. तर हे असे 2 पार्सल रिसीव्ह झाले. आणि त्यानंतर मग मी माझा टेडू थोडं शिवून घेतलं, कारण की टेडू खूपच जास्त फाटला होता. 3 वर्ष झाली याला, तरी काय म्हणणार, किती दिवस हा तरी व्यवस्थित राहील. मग टेडूमध्ये कापूस भरून घेतला. सोफा मस्त साफ केला. सोफा साफ केल्यानंतर मस्त उशा वगैरे लावून घेतल्या आणि बघा ना किती छान वाटतोय आता सोफा. आणि टेडू तर बघा किती चमकायला लागला आणि कालचा तुम्हाला व्हिडिओ दाखवते. बघा किती मळाला होता आणि आज बघा किती छान झालाय. वृंदा उठल्यानंतर वृंदाला हा क्राऊन लावून बघितला. मस्त येत होता वृंदाला. वृंदाचे पप्पा लवकरच आले होते. वृंदाच्या पप्पांनी वृंदाला घेतलं. मग मी दिवाबत्ती केली. त्यानंतर मी माझ्यासाठी चहा घेतला आणि थोडा वेळ बसले. आज दिवसभर बसायला पण टाईम नव्हता भेटला. आणि चहा वगैरे पिल्यानंतर मग मला करायचा होता स्वयंपाक. स्वयंपाकामध्ये आज मी फक्त मसाले भात करणार होते. मसाले भात केला आणि आदित्यसाठी एक भाकरी केली. स्वयंपाक झाल्यानंतर मग आम्ही जेवायला घेतलं. जेवतपर्यंत वृंदा मस्त खेळत होती. जेवण झाल्यानंतर मग मी भांडे वगैरे घासून घेतले. मला कितीही लेट झालं, कितीही थकले असले तरी मी कधीच भांडी ठेवत नाही. मला आवडतच नाही भांडे असे ठेवायला. किचन वगैरे स्वच्छ झाल्यावरतीच मला व्यवस्थित झोप लागते. आणि त्यानंतर मग मी घेतले माझ्यासाठी दूध आणि दुधामध्ये घेतलं शतावरी. शतावरी रोजच घेते मी. बाय बाय.